Welcome back friends. Myself Anil Chaudhary. Today we are going to discuss about preposition. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेपोजिशनचा पार्ट नंबरचा सेकंड पार्ट आज आपण बघतोय. पहिल्या पार्ट मध्ये आपण ज्या प्रमाणचे प्रेपोजिशन पाहिले की वाक्यामध्ये बिटवीन आणि अमंगचा उपयोग कसा केला पाहिजे किंवा टू आणि ऍट यांच्या दोघांपैकी कोणतं प्रेपोजिशन वाक्यात घेतलं पाहिजे, ज्याची माहिती आपण वाक्यामध्ये प्रेपोजिशन म्हणून घेताना जो शब्द प्रिपोजिशनची डेफिनेशन पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशनची डेफिनेशन लक्षात ठेवा. अ वर्ड विच इज यूज बिफोर नाउन ऑर प्रोनाउन अँड शोज रिलेशन विथ अनदर वर्ड इन द सेंटेन्स इज कॉल्ड प्रिपोजिशन. त्याला आपण प्रिपोजिशन म्हणतो. मग वाक्यामध्ये प्रिपोजिशन नाउन आणि प्रोनाउन यांची इतर शब्दांशी म्हणजे इतर नाउन बरोबर काय स्थिती आहे हे दर्शवतो, म्हणून त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. प्री प्लस पोजिशन म्हणजे प्री म्हणजे आधी, तर याप्रमाणे त्याचा अर्थ होतो. आणि ज्या प्रिपोजिशनचा वाक्यात उपयोग करायचा आहे इन द ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये जे प्रिपोजिशन दिलेले आहेत ते जवळपास त्या ठिकाणी सारख्या अर्थाचे असतात आणि आपलं कन्फ्युजन होतं, आपली गोंधळाची स्थिती होते की या दोन पैकी कोणतं प्रिपोजिशन वाक्यात आलं पाहिजे. जवळपास आपल्याला दोघंही प्रिपोजिशन अर्थाच्या दृष्टीने सारखे वाटतात. जसं आपण पाहिलं की वाक्यामध्ये ऑन असेल, ओव्हर असेल, अबोव असेल किंवा अंडर असेल, बिनिथ असेल, बिलो असेल, तर यांचे जे त्या ठिकाणी जवळपास अर्थ आहे ते सारखे वाटतात. आणि मग ऍक्युरेट प्रिपोजिशन कोणतं घेतलं पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही. जर तुम्ही सर्वच्या सर्व प्रिपोजिशनचे जितके पार्ट आहेत हे सर्व जर बघितले तर तुमच्या मनामध्ये प्रिपोजिशन बद्दलची जी भीती आहे ती पूर्णपणे कमी होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रिपोजिशनचा हा सेकंड पार्ट पाहतोय की ज्यामध्ये टू आणि टूवर्ड्स हे जे दोन प्रिपोजिशन आहे याची सर्वात प्रथम चर्चा करूया. आता पहिल्या पार्टमध्ये आपण टू चा उपयोग बघितला होता की टू वाक्यामध्ये घेताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी मुवमेंट असते, जाण्याची स्थिती असते आणि डायरेक्शन ही निश्चित असते, म्हणजे त्याच्यामध्ये कन्फर्मेशन आहे, ती स्थिती आपल्याला त्या ठिकाणी डेस्टिनेशन दाखवते. तर त्या हेतूने आपण टू चा वाक्यात उपयोग करतो हे बघितलेलं आहे. आता आपण टू आणि टूवर्ड्स हे दोन्ही सारखे वाटतात म्हणून आपण टूवर्ड्सची माहिती घेणार आहे. तर टूवर्ड्सचा वाक्यामध्ये उपयोग कसा केला तो जसं पाहिलं की टू आणि टूवर्ड्सचा अर्थ होतो च्या दिशेला. मग इन द ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये त्या ठिकाणी टू आणि टूवर्ड्स दिल्यानंतर कोणता शब्द घेतला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता तो जो प्रिपोजिशनचा उपयोग करणार आहे हा आपल्याला कोणत्या अर्थाने उपयोग करायचा वाक्यात, म्हणजे वाक्यात आपल्याला काय अर्थ पाहिजे हे बघण्यासाठी टू आणि टूवर्डचा अर्थ घ्यायचा आहे. तर ही तंतोतंत माहिती आपल्याला मिळावी म्हणून त्या ठिकाणी आपण दोघंही प्रिपोजिशन एकत्र घेऊन याची चर्चा या ठिकाणी करतोय की टूवर्डचा उपयोग वाक्यामध्ये कशासाठी केला जातो. तर दिशा म्हणजे ज्याला डायरेक्शन, टू पण डायरेक्शन दर्शवतं आणि टूवर्ड्स पण डायरेक्शन दर्शवतं आपल्याला. पण मात्र टूवर्ड्स मधून आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणजे नॉट कन्फर्मेशन. डायरेक्शन आहे परंतु डेस्टिनेशन जे म्हणजे तिथेच पोहोचणार आहे का हे त्या ठिकाणी निश्चित होत नाही. नॉट कन्फर्म द डेस्टिनेशन दर्शवायचं असेल तर टूवर्डचा उपयोग करतात. पण मात्र जर आपल्याला डेस्टिनेशन कन्फर्म करायचं आहे, निश्चितच माहिती की डेस्टिनेशनला जाणार आहे, तर टू चा उपयोग करतात. अपोजिट गोष्ट जवळपास त्या ठिकाणी आपल्याला लक्षात नाही येत. टू शब्दाचा उपयोग करताना निश्चित ठिकाणी त्या ठिकाणी जायचंच आहे जर ते सांगायचं असेल तर टू चा उपयोग करतात. परंतु च्या दिशेला जायचंय, त्या दिशेने जायचंय हे सांगायचं असेल तर टूवर्डचा उपयोग करतात. तर नॉट कन्फर्म द डेस्टिनेशन साठी आपण टूवर्डचा उपयोग वाक्यामध्ये करतो. ज्याप्रमाणे आपल्याला वाक्यामध्ये कन्फर्मेशन निश्चित नसेल डेस्टिनेशनचं किंवा त्याचा रिझल्ट हे माहितीच नसेल तर हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये टूवर्डचा उपयोग केला जातो. आपण एक्झाम्पल बघूया आणि त्या एक्झाम्पलच्या मदतीने समजून घ्या. द मॅन इज वॉकिंग टुवर्ड्स हिज हाऊस. आता या वाक्याचा अर्थ काय होतोय आणि टू चा उपयोग केल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो हे जर तुम्हाला समजलं तर टू आणि टूवर्ड्स मधला जो फरक आहे तो समजेल आणि गोंधळ होणार नाही की नेमकं त्या ठिकाणी टूवर्डचा अर्थ काय होतो आणि टू चा अर्थ काय होतो. म्हणजे टूवर्ड्सची जी संकल्पना आहे ती डोक्यात बसेल आणि टू ची जी संकल्पना आहे ती पण तुमच्या डोक्यात येईल. द मॅन इज वॉकिंग टुवर्ड्स हिज हाऊस म्हणजे तो माणूस त्याच्या घराच्या दिशेने निघालेला आहे.
तो त्याच्या घराच्या दिशेने जात आहे. आता टुवर्ड्स म्हटल्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जात आहे, परंतु निश्चितच तो घराकडे पोहोचेल, घरीच पोहोचेल हे त्या वाक्यातून समजत नाही आपल्याला. डेस्टिनेशन जे किंवा रिझल्ट जो आहे तो कन्फर्म नाहीये हे जर दर्शवायचं असेल तर टुवर्डचा उपयोग करतात. पण टूचा उपयोग केला त्याच वाक्यात, द मॅन इज वॉकिंग टू हिज हाऊस, हेही वाक्य बरोबर आहे, टुवर्ड्सही वाक्य बरोबर आहे, पण अर्थ बदलला. टू हिज हाऊस म्हटल्यानंतर द मॅन इज वॉकिंग टू हिज हाऊस म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो की तो घरी जात आहे, ते कन्फर्म आहे, त्याचं डेस्टिनेशन कन्फर्म आहे आणि रिझल्ट कन्फर्म आहे हे दर्शवण्यासाठी टूचा उपयोग करतात. हाच फरक त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सेकंड एक्झाम्पल पहा, द डॉग वॉज गोइंग टुवर्ड्स हिज मास्टर. जो कुत्रा जो आहे त्याच्या मालकाच्या दिशेने चाललेला आहे, तो मालकाकडे पोहोचेलच असं नाहीये, म्हणून तो अर्थ दर्शवतो टुवर्ड शब्दातून. त्या दिशेने चाललेला आहे, रिझल्ट तोच येईल किंवा कन्फर्म होईल डेस्टिनेशन हे त्या वाक्यातून कळत नाही. हे त्या अर्थाचा उपयोग करायचा असेल तर टुवर्डचा उपयोग करतात. द मॅन इज वॉकिंग टुवर्ड्स हिज हाऊस, जसं ते एक्झाम्पल पाहिलं सेम त्याप्रमाणे द डॉग वॉज गोइंग टुवर्ड्स हिज मास्टर. आता टूचा उपयोग केला वाक्यात तर गोइंग टू हे आपल्याला माहितीये की टूचा सुद्धा यूज त्या वाक्यामध्ये अगदी बरोबर आहे, अर्थच चेंज होणार आहे, बाकी काहीच नाही. द डॉग वॉज गोइंग टू हिज मास्टर हे उत्तर बरोबर आहे. मग तो कुत्रा त्या मास्टर त्याच्या मालकाकडे चाललेला आहे हे निश्चित आहे, कन्फर्म आहे डेस्टिनेशन, रिझल्ट त्याचा एकदम 100% आहे की तो मालकाकडेच जातोय हे दर्शवायचं असेल तर टू, आणि च्या दिशेने जात आहे हे जर सांगायचं असेल तर टुवर्ड्स. याप्रमाणे वाक्याचा अर्थ होतो. हे सर्व एक्झाम्पलच्या मदतीने समजून घ्या. ही वेंट टुवर्ड्स नाशिक, तो नाशिकच्या दिशेने गेला. नाशिकला जाईलच हे नाही, हे त्याच्यातनं लक्षात येईल आपल्याला. पुढचं एक्झाम्पल पहा, आय एम गोइंग टुवर्ड्स द स्कूल, मी शाळेच्या दिशेने निघालो. म्हणजे आय एम गोइंग टू द स्कूल म्हटलं तर शाळेतच चाललोय असा अर्थ होईल. आय एम गोइंग टुवर्ड्स स्कूल म्हटलं तर शाळेच्या दिशेने जातोय हे त्याच्यातनं लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, टुवर्ड्स आणि टूचा जो डिफरन्स आहे तो त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपण टुवर्डची डेफिनेशन पाहिली, आता टूची डेफिनेशन आहे, टू इज यूज टू इंडिकेट शोईंग मुवमेंट दर्शवण्यासाठी अँड शोज द रिझल्ट, आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट मिळतो ऑफ द मुवमेंट. ती जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची स्थिती आहे त्याचा रिझल्ट काय ते सांगण्यासाठी आपण वाक्यात टूचा उपयोग करतो. निश्चित माहिती आहे आपल्याला ते ठिकाणाच्याच ठिकाणी जाणार आहे, एखादी व्यक्ती किंवा वस्तू त्या ठिकाणी पोहोचणार आहे हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये टूचा उपयोग करतात. जसं एक्झाम्पल पाहिलं आपण, आय एम गोइंग टुवर्ड स्कूल, त्याप्रमाणे आय एम गोइंग टू स्कूल. अर्थ फक्त स्लाइटली चेंज झाला, अर्थ तोच होतो, पण टुवर्ड्स म्हटलं तर शाळेच्या दिशेने जातोय, ते शाळेत पोहोचेलच असं नाही, पण टू म्हटलं तर तो शाळेतच जातोय असा अर्थ वाक्यामध्ये लागतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचं याचं कन्फ्युजन असतं, गोंधळ असतो की स्थिती समजतच नाही की वाक्यात टू आणि टुवर्डचा अर्थ काय होतो. परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर, एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर तुमच्या मनातली जी सर्व शंका असेल, संशय असेल की याचा उपयोग कसा करायचा, हे तुमचा मनातली जी भीती आहे की आपण जो टू किंवा टुवर्ड्स घेतोय तो 100% तुम्हाला कळेल आता की याचा उपयोग का करतोय आपण आणि याचा अर्थ काय होतो आणि बरोबर आहे का हे पण तुम्हाला समजेल. किंवा दुसऱ्याने यूज केलेलं असेल तर ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे तुम्हाला या सर्व व्हिडिओचं जे अवलोकन आहे ते केल्यानंतर कळेलच. आता पुढच्या प्रिपोजिशन बद्दल बोलूया. ऑन, ओव्हर आणि अबव हे तिघही प्रिपोजिशन जे आहेत हे अर्थाच्या दृष्टीने जर म्हटलं तर आपण च्या वर असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना वाक्यामध्ये घेतो. परंतु तिघही प्रिपोजिशन वाक्यात घेताना जे नियम आहेत किंवा जे त्या ठिकाणी फरक आहे तिघ प्रिपोजिशन वाक्यात उपयोग करताना, तो जर तुम्ही लक्षात ठेवायचा असेल तर अगदी सोपा भाग आहे. ऑनचा ज्या वेळेला आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असेल त्यावेळेला दोन वस्तू या एकमेकांवर आहे, त्यांच्यामध्ये अंतर नाहीये, ते एकमेकांवरती स्थिर आहे, गॅप नाहीये, हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये आपण ऑनचा उपयोग करतो. ऑन इज यूज फॉर थिंग्स ऍट अ रेस्ट. रेस्ट म्हणजे स्थिरावलेलं आहे, एकमेकांवरती आहे, मुवमेंट नाहीये, लक्षात ठेवा, हालचाल नाहीये, एकमेकांवरती आहे त्या स्थिर आहे, हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. ऑन, ओव्हर आणि अबव हे प्लेस पोझिशन दर्शवणारे प्रिपोजिशन आहे. टाइम दर्शवणारा प्रिपोजिशनचा भाग आपण आता वाक्यात बघत नाही. तर विदाउट मुवमेंट
कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये, पण रेस्ट पोझिशन मध्ये हे जर दर्शवायचं असेल आपल्याला तर वाक्यामध्ये ऑनचा उपयोग केला जातो. आता एक्झाम्पल पहा, आपण ऑनचे उदाहरण बघू, त्यानंतर मग अबो आणि ओव्हर बद्दल बोलूया. द पेन इज ऑन द टेबल. पेन टेबलावरती आहे. विदाऊट मुवमेंट आहे. रेस्ट पोझिशन म्हणजे स्थिरावलेलं आहे की टेबलाच्या वर तो पेन आहे. ह्या वाक्याचा अर्थ आपल्याला आता मिळतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू चर्चा करायची म्हटलं तर ब्रॅकेटमध्ये ऑन ओव्हर अबव दिलेलं असेल. द पेन इज आपण ओव्हर द टेबल घेणार नाही, अबव द टेबल घेणार नाही, कारण दोघेही त्या ठिकाणी निर्जीव वस्तू आहेत आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये गॅप नाहीये, तर अंतर नाहीये, म्हणून आपण ऑनचा उपयोग करतोय. ओव्हर आणि अबव त्या ठिकाणी घेणार नाही. द पेन इज ऑन द टेबल. सेकंड एक्झाम्पल पहा, राहुल इज ऑन द रूफ. रूफ म्हणजे छप्पर, छत. तर राहुल छतावरती आहे. तर तो उभा आहे छतावरती. त्याच्या पायांमध्ये आणि छतमध्ये, रूफमध्ये डिस्टन्स नाहीये, कोणत्याही प्रकारचं अंतर नाहीये किंवा मुवमेंट पण नाहीये. मुवमेंट आणि अंतर नाहीये, म्हणून आपण त्या ठिकाणी ऑनचा उपयोग केला आहे. राहुल इज ऑन द रूफ. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, पुढचं वाक्य पहा. द बॉय वॉज सिटिंग ऑन द एलिफंट. आता मुलगा एलिफंट वरती बसलेला होता. तर बसण्याची क्रिया द बॉय वॉज सिटिंग ऑन द एलिफंट असं म्हटलेलं आहे. तर या वाक्यामध्ये एलिफंट आणि मुलगा या दोघांमध्ये डिस्टन्स पुन्हा अंतर नाहीये, मुवमेंट पण नाहीये आणि ती रेस्ट पोझिशन आहे हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये ऑनचा उपयोग करतोय. ऑन हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी वाक्यात आलं पाहिजे. आता ऑन बद्दलची जी संकल्पना आहे की ऑन हे प्रिपोजिशन वाक्यात कशा पद्धतीने घेतात हे तुम्हाला पूर्णपणे कळालेलं असेल. आपण आता ओव्हर बद्दल बोलूया. ओव्हर हे प्रिपोजिशन वाक्यात घेताना दोन वस्तू किंवा व्यक्ती समजा असेल कोणतं तरी, तर यांच्यामध्ये काहीतरी अंतर आहे, त्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे, एक लिमिटेड अंतर. लक्षात ठेवा, एक मर्यादित अंतर जर काही असेल हे दर्शवायचं असेल तर वाक्यामध्ये आपण ओव्हरचा उपयोग करतो. आणि ओव्हरचा उपयोग केल्यानंतर जवळपास त्या ठिकाणी विचार केला तर ओव्हर हे कॉमन वापरलं जातं. बऱ्याचशा वाक्यांमध्ये आपल्याला वापर करायचा असेल म्हणजे मोर कॉमन. ओव्हर वाक्यात घेताना आपण अतिशय सर्वसामान्यपणे ओव्हर वाक्यात घेतो, हे निश्चितच आहे. एक्झाम्पल पहा, देअर इज रूफ ओव्हर हिज हेड. आता डोक्याच्या वर रूफ, छप्पर आहे, छत आहे. छत आणि डोकं यांच्यामध्ये अंतर आहे. हेड आणि रूफ यांच्यामध्ये डिस्टन्स आहे, एक लिमिटेड अंतर आहे, म्हणून वाक्यात आपण ओव्हर घेतलं. तर दोन वस्तू जर एकमेकांवरती असेल तर ऑन घेतो, परंतु अंतर दोघांमध्ये असेल तर ओव्हर घेतोय. ही जम्प ओव्हर द रोप. आता रोप आणि ही म्हटलेलं आहे, तर या नाऊन किंवा सर्वनाम असेल आणि ते नाऊन आहे, या दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. त्याने उडी मारली दोरीवरती, दोरीच्या वर उडी मारली. ओव्हर द रोप, त्याच्यामध्ये अंतर आहे हे दर्शवण्यासाठी आपण ओव्हरचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल पाहिजे, जास्त तुम्हाला लवकर कळेल. द फॅन इज ओव्हर माय हेड. पंखा माझ्या डोक्याच्या वर आहे. फॅन आणि हेड ज्याला डोकं म्हणतोय आपण की त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर आहे, ठराविक अंतर आहे, मर्यादित अंतर आहे हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये ओव्हरचा उपयोग करतो. ओव्हर हे अतिशय मोर कॉमनपणे उपयोग केला जातो. ऑन हे आपण म्हणणार नाही द फॅन इज ऑन माय हेड, त्याचा अर्थच बदलून जाईल की हेड आणि फॅन यांच्यामध्ये अंतर नाही हे दर्शवायचं असतं तर ऑनचा उपयोग केला असता. पण डोक्याच्या वर पंखा आहे म्हणून आपण काय करणार, ओव्हरचा उपयोग करणार. नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे की ओव्हर 100 पीपल. आता 100पेक्षा जास्त लोक म्हणजे जास्त या अर्थाने ओव्हरचा उपयोग केलाय. ओव्हर 100 पीपल कंप्लेन अबाउट यू. 100पेक्षा जास्त लोकांनी तुमच्याबद्दल तक्रार केली आहे. आपल्याला त्यापेक्षा जास्त असं म्हणायचं आहे. ओव्हरचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. पुट अ ब्लँकेट ओव्हर हर. आता या वाक्यामध्ये सुद्धा आपण एक स्थिती दर्शवायची, ओव्हरचा उपयोग केलेला आहे या वाक्यात. पुट अ ब्लँकेट ओव्हर हर. याप्रमाणे ओव्हर वाक्यामध्ये घेताना दोन वस्तूंमध्ये किंवा दोन घटकांमध्ये एक ठराविक अंतर आहे हे दर्शवण्यासाठी ओव्हरचा उपयोग करतात. दोन घटकांमध्ये अंतर नाहीये किंवा दोन वस्तूंमध्ये अंतर नाही, त्याच्यासाठी आपण काय करतो, ऑनचा उपयोग करतो. अंतर नसेल, कोणताही गॅप नसेल, रेस्ट पोझिशन असेल तर आपण ऑनचा उपयोग करतो. अंतर असेल ठराविक, मर्यादित अंतर दर्शवण्यासाठी ओव्हरचा उपयोग करतो.
अबोवचा उपयोग वाक्यामध्ये कशासाठी केला तो याची चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये अबोव सुद्धा एका विशिष्ट अर्थाने वापरला जातो, परंतु जास्त करून त्या ठिकाणी अंतरच्या पेक्षा जास्त आहे, मर्यादित जे आहे डिस्टन्स त्याच्यापेक्षा जास्त अंतर असेल हे जर दर्शवायचं असेल तर अबोवचा उपयोग करतात. मर्यादित अंतर दर्शवण्यासाठी ओव्हरचा उपयोग करतात. म्हणजे द स्काय इज डॅश डॅश माय हेड, आकाश डोक्याच्या वर आहे. आता आपण या ठिकाणी अबोवचा उपयोग करणार, एक डिस्टन्स जास्त आहे, द स्काय इज अबोव माय हेड या अर्थाने उपयोग करणार. आपण एक्झाम्पल बघतोय, हिज नेम इज अबोव माय नेम. आता ओव्हर माय नेम असं म्हणणार नाही, हिज नेम इज ओव्हर माय नेम. तर या स्पेसिफिक अबोवचा उपयोग हा जो आहे तर स्पेसिफिक मिनिंग जो आहे की आपल्या मनाला फील होतो की ओव्हर वापरल्यानंतर या ठिकाणी निश्चितच वाक्य चुकीचं येणार आहे हे आपल्याला कळतं. तर काहीतरी या पद्धतीने सर्व एक्झाम्पल जर तुम्ही पाहिले तर अबोवचा उपयोग त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने प्रत्येक वाक्यात केला आहे हे तुम्हाला कळेलच. हिज नेम इज अबोव माय नेम. तर आपण ऑनही म्हणणार नाही, ओव्हर म्हणणार नाही. एका नावाच्या लिस्ट आहे, लिस्टमध्ये माझं नाव वरती, लिस्टचा संदर्भ द्यायचा असेल तर आपण अबोवचाच उपयोग करतो. द स्काय इज अबोव माय हेड, सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, द बर्ड वॉज फ्लाइंग अबोव हर हेड. पुन्हा एकदा हर हेड, तिच्या डोक्याच्या वरती पक्षी होता, अंतर डिस्टन्स जास्त आहे हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये अबोवचा उपयोग केलाय. नेक्स्ट एक्झाम्पल पहा की ज्याच्यात सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित कळेल की अबोवचा स्पेसिफिक यूज कसा केलेला आहे. द टेम्परेचर इज ऑलरेडी अबोव 40 डिग्रीज. आता टेम्परेचर 40 पेक्षा जास्त आहे, तर आपल्याला काहीतरी टेम्परेचर दाखवायचं डिग्रीमध्ये आणि ते जास्त प्रमाणात आहे हे जर संदर्भ द्यायचा असेल तर पुन्हा एकदा अबोवचा वाक्यामध्ये उपयोग करतो. ऑन, ओव्हर आणि अबोव कशा पद्धतीने वाक्यात उपयोग केला पाहिजे याची चर्चा या पार्टमध्ये आपण पाहिली. आता पुन्हा एकदा ऑन आणि अपॉन नेक्स्ट प्रिपोजिशन आहे आणि इन द ब्रॅकेट म्हणजेच कंसामध्ये ऑन आणि अपॉन दिल्यानंतर कोणतं प्रिपोजिशन त्या ठिकाणी सिलेक्ट केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला अर्थही त्या ठिकाणी कळेल आणि वाक्यामध्ये आलेलं प्रिपोजिशन बरोबर आहे का हे तुम्हाला कळेल. ऑन आणि अपॉनचा अर्थ च्यावर असा जरी होत असला तरी वाक्यामध्ये यूज करताना त्याचा डिफरन्स काय ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, दोघेही प्रिपोजिशन जे ते प्लेस दर्शवतात. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्रिपोजिशन ऑफ जसं आपण टाइम पाहिलेले होते किंवा डायरेक्शन पाहिलेले होते, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, तसं हे प्रिपोजिशन ऑफ प्लेस दाखवतं. अजून एक भाग लक्षात ठेवा की अपॉन आणि ऑन टू हे दोघंही प्रिपोजिशन जवळपास एकाच अर्थाने वाक्यामध्ये येतात. अपॉन आणि ऑन टू हे दोघंही प्रिपोजिशन एकाच अर्थाने येतात. तर ऑनचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने करतात ते आपण जी डेफिनेशन पाहिली ती पुन्हा एकदा पाहूया की ऑन इज यूज फॉर थिंग्स ऍट रेस्ट. जर दोन वस्तू एकमेकांवरती आहेत, त्या स्थिरावलेल्या आहे, त्यांच्यामध्ये अंतर नाहीये कोणत्याही प्रकारचं, विदाऊट मोशन मुवमेंट आहे म्हणजे हालचाल नाहीये हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये ऑनचा उपयोग करतो. दोन वस्तू एकमेकांवरती आहे परंतु हालचाल नाही हे जर आपल्याला संदर्भ द्यायचा असेल तर ऑनचा उपयोग केला जातो. आता त्याचप्रमाणे अपॉन आणि ऑन टूचा उपयोग कसा केला जातो. अपॉन आणि ऑन टू वाक्यामध्ये आपल्याला काय करतात की शोज मुवमेंट टू द सरफेस. तर सरफेस वरती कोणत्या तरी प्रकारची मुवमेंट आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे एका वरच्या भागातून खालच्या भागाकडे ती जाण्याची स्थिती असेल किंवा ती वस्तू गतीत आहे. ऑन आणि अपॉनचा जो डिफरन्स आपण पाहतोय त्याचप्रमाणे अपॉन आणि ऑन टूचा अर्थ जवळपास सारखा होतो. ऑनची डेफिनेशन आपण घेतलेली आहे. आता आपण अपॉन बद्दल चर्चा करूया किंवा ऑन टू बद्दलची चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की अपॉनचा अर्थ घेताना वाक्यामध्ये आपल्याला मुवमेंट दिसते. ऑन टू आपल्याला त्या ठिकाणी काय दाखवतं, मुवमेंट दाखवतं. शोज मुवमेंट टू द सरफेस, तर पृष्ठभागावरती मुवमेंट आहे. तर त्याची डेफिनेशन अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवा. एक वस्तू गतीत दुसऱ्या वस्तूवर, एक वस्तू गतीत दुसऱ्या वस्तूवरती त्या ठिकाणी येत असेल हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये काय करतो, ऑन टू याचा उपयोग करतो किंवा अपॉनचा उपयोग करतो. आणि ऑनचा उपयोग करायचा असेल तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती रेस्ट आहे, स्थिर आहे, विदाऊट मोशन आहे हे दर्शवण्यासाठी ऑनचा उपयोग करतात. हा डिफरन्स त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे.
जे एक्झाम्पल्स आपण घेणार आहे त्या एक्झाम्पलच्या मदतीने तुम्हाला निश्चितच ही जी संकल्पना आहे ही अजून पूर्णपणे कळून जाईल. आता जे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी ते बघायचे, त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेट करा प्रत्येक वाक्यावरती. फर्स्ट एक्झाम्पल पहा, द कॅट इज ऑन द टेबल. तर कॅट आणि टेबल दोघं नाऊन, यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय पोझिशन आहे वाक्यात, कोणती स्थिती आहे हे जर सांगायचं असेल तर प्रिपोजिशन इन ब्रॅकेटमध्ये देताना ऑन आणि अपॉन दिलेलं असेल तर आपण वाक्यात ऑन घेणार. द कॅट इज ऑन द टेबल. टेबलावरती कॅट आहे, मांजर टेबलावरती आहे. तर आपल्याला लोकेशन, प्लेस दर्शवतोय आपण या वाक्यामध्ये, पोझिशन दर्शवतोय आणि मांजर आणि टेबल एक रेस्ट पोझिशन मध्ये मुवमेंट नाहीये हे आपल्याला ऑनच्या मदतीने समजतं. एक्झाम्पल अगदी सिंपल आहे, सोपं एक्झाम्पल आहे. द कॅट जम्प ऑन टू द टेबल. आता वरचं वाक्य खालच्या वाक्यामध्ये जवळपास काही शब्द सारखे आहेत आणि ते तुम्हाला अर्थ कळावा म्हणून दिलेले आहे. आता या वाक्यामध्ये काय आलं, द कॅट आणि टेबल वरच्या वाक्याप्रमाणे आहे, म्हणजे आपण ऑनच वापरून टाकणार असं नाही. तर मिनिंग वाक्याचा काय होतो, द कॅट जम्प, मांजरीने उडी मारली, डॅश डॅश द टेबल. तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती गतीत येत आहे, त्या ठिकाणी मुवमेंट आहे आणि मुवमेंट जर असेल तर ती दर्शवायचं असेल आपल्याला तर वाक्यात आपण अपॉन किंवा ऑन टू चा उपयोग करतो. द कॅट जम्प ऑन टू द टेबल किंवा अपॉन द टेबल. आपण या वाक्यामध्ये ऑन टू किंवा अपॉन दोघंही घेऊ शकतो, दोघंही सारखेच आहे. द ब्रूम केम डॅश डॅश द टेबल. आता पुन्हा एकदा वाक्यात पहा, ब्रूम म्हणजे झाडू, झाडू टेबलावरती आला. आता एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती गतीत येते, तिथे मुवमेंट आहे. वरच्या वाक्यात जम्प म्हटलेलं होतं, खालच्या वाक्यात पुन्हा केम शब्द आलेला आहे की तो येण्याची क्रिया दर्शवतोय, मुवमेंटच दाखवतोय. तर तो झाडू असा आहे की तो वरतून खाली पडतोय. म्हणून आपण काय करतोय की वाक्यामध्ये अपॉन किंवा ऑन टू चा उपयोग करतोय. द ब्रूम केम अपॉन द टेबल. या वाक्यामध्ये आपण अपॉनचा टेबल आपण या वाक्यामध्ये आपण काय केलं, अपॉनचा उपयोग केला. द ब्रूम केम अपॉन द टेबल इटसेल्फ. झाडू स्वतःहून जसाच्या तसा त्या ठिकाणी तो खाली टेबलावरती आला. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, ही जम्प, त्याने उडी मारली, डॅश डॅश द चेअर. तर पुन्हा एकदा, ही जम्प डॅश डॅश द चेअर, त्याने उडी मारली चेअरवरती. पुन्हा मुवमेंट आहे आणि एक घटक दुसऱ्या घटकावरती येण्याची क्रिया आहे, ऑलरेडी स्थिरावलेली नाही, रेस्ट पोझिशन मध्ये नाही. ही असं नाही म्हटलंय की वाक्यामध्ये मुवमेंट दर्शवलेली असेल, सरळ सरळ आपल्याला कळतंय की जम्प आणि अशा प्रकारचा जर शब्द आलेला असेल मुवमेंट दर्शवणारा तर वाक्यात आपण प्रिपोजिशन घ्यायला पाहिजे अपॉन किंवा ऑन टू. ही जम्प अपॉन द चेअर. याप्रमाणे आपलं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. अजून काही उदाहरणांच्या मदतीने तुमच्या मनातली जी संशय असेल ते क्लिअर होऊन जाईल. तर द बुक इज डॅश डॅश द चेअर. पुस्तक खुर्चीवर आहे, सरळ त्या ठिकाणी रेस्ट पोझिशन मुवमेंट नाही, ऑनचा उपयोग करणार आपण. पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पल पहा, द बॉय जम्प डॅश डॅश द कॉट. कॉटवरती मुलाने उडी मारली. तर एक घटकावरती दुसरा घटक येतोय हे दर्शवायचं आहे आपल्याला. ऑन टू चा उपयोग करा, अपॉनचा उपयोग करा, सारखंच आहे. द बॉय जम्प ऑन टू द कॉट. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अपॉन आणि ऑन टू हे एकाच अर्थाने आहे हे त्या ठिकाणी कळतं की मुवमेंट दर्शवतं आणि ऑनचा उपयोग हा ऑलरेडी स्थिरावलेली रेस्ट पोझिशन आहे, तर स्थिर आहे, एकमेकांच्या वर आहे हे दर्शवायचं असेल आपल्याला तर ऑनचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रिपोजिशन बद्दल बोलणार आहे आणि प्रिपोजिशन आहे सिन्स आणि फॉर. सिन्स आणि फॉर हे जे प्रिपोजिशन आहे हे अनेक पुस्तकं जरी तुम्ही वाचले आणि काही व्हिडिओ जरी बघितले तर तुमच्या मनातली जी संकल्पना आहे सिन्स आणि फॉर कोणत्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे हे कळतच नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. आणि जवळपास इतक्या सारख्या पद्धतीने त्याचा अर्थ आहे किंवा डेफिनेशन सुद्धा आहे की यूज करताना वाक्यामध्ये कसा केला गेला पाहिजे हे न कळल्यामुळे आपण अंदाजे फॉर लिहून टाकतो किंवा सिन्स लिहून टाकतो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे अतिशय काळजीपूर्वक जर ऐकलं तर कोणताही विद्यार्थी सिन्स आणि फॉर पूर्ण आपल्या
म्हणजे जितका त्या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रमाचा भाग असेल किंवा इतर असेल त्यामध्ये कोणताही विद्यार्थी विसर पडणार नाही की सिन्स आणि फॉरचा उपयोग कशासाठी आणि कसा केला जातो. तुम्ही जर अतिशय काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सिन्स आणि फॉरचा उपयोग कसा करतात हे निश्चितच कळेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहे, जी डेफिनेशन आहे ती बघूया आपण की तुम्हाला सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स कळेल. सिन्स इज युज्ड, सिन्सचा उपयोग कशासाठी केला जातो? सिन्स इज युज्ड फॉर पॉइंट ऑफ टाइम. आपल्याला हे निश्चितपणे माहित पाहिजे की सिन्स आणि फॉर हे प्रिपोजिशन ऑफ टाइम आहे. दोघंही प्रिपोजिशन ऑफ टाइम आहे हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये आपल्याला सिन्स आणि फॉरचा उपयोग करतात. परंतु सिन्स हे प्रिपोजिशन फॉर पॉइंट ऑफ टाइम, एखादी निश्चित वेळ, लक्षात घ्या, फॉर पॉइंट ऑफ टाइम, टाइम पॉइंट आउट करायचा आपल्याला, निश्चित एकदम परफेक्ट माहिती असलेली वेळ आहे ते जर सांगायचं असेल तर आपण सिन्सचा उपयोग करतो. सिन्स इज यूज फॉर पॉइंट ऑफ टाइम, स्टार्ट ऑफ द पिरियड. एखादा कालावधी आहे, जो पिरियड आहे, वर्ष असेल किंवा त्या ठिकाणी पूर्ण महिना असेल, तर हा जो कालावधी वीक असेल, हा कालावधी दर्शवताना तो कालावधी सुरू झाला, स्टार्ट ऑफ द पिरियड. पहिला पॉइंट पाहिला आपण की सिन्स इज यूज फॉर द पॉइंट ऑफ टाइम, निश्चित ठरलेली वेळ दर्शवायची असेल, स्टार्ट ऑफ द पिरियड असेल दर्शवायचा, किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे हे सांगायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सिन्सचा उपयोग करतो. सिन्स मधून निश्चित वेळ करते आपल्याला, लक्षात घ्या, डेफिनेट टाइम आपल्याला समजतो, त्यासाठी सिन्सचा उपयोग केला जातो. पुन्हा एकदा, सिन्स हा जो त्या ठिकाणी प्रिपोजिशनचा भाग आहे तो आपल्याला समजून घ्यायचा असेल तर जी डेफिनेशन पाहिली त्याच्या व्यतिरिक्त अजून काही रूल आहे, ते रूल्स जर तुम्हाला कळले तर निश्चितच तुम्हाला यूज करता येईल. सिन्स इज युज्ड टू टॉक अबाउट, आपण सिन्सचा उपयोग करतो कसा? ज्या वेळेला बोलतो आपण व्हेन समथिंग स्टार्टेड, एखादी गोष्ट सुरू झाली अँड इट इज स्टील हॅपनिंग. लक्षात घ्या, हा एक पॉइंट आउट आहे, महत्वाचा मुद्दा आहे की एखादी गोष्ट सुरू झाली आणि ती अजूनही सुरूच आहे, तो जर संदर्भ द्यायचा असेल तर आपण सिन्स या प्रिपोजिशनचा वाक्यामध्ये उपयोग करतो. सिन्स इज यूज टू टॉक अबाउट व्हेन समथिंग स्टार्टेड अँड इट इज स्टील हॅपनिंग. ती सुरू झालेली गोष्ट ही अजूनही सुरूच आहे, ते संदर्भ द्यायचा असेल तर प्रिपोजिशन म्हणून आपण वाक्यामध्ये सिन्सचा यूज केला पाहिजे. एक्झाम्पल्स पहा की ज्या मदतीने तुमच्या मनात निश्चितच त्याप्रमाणे सिन्सचा उपयोग कसा करतात ते समजेल. इट हॅज बीन रेनिंग, पाऊस पडत आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock, 8 वाजेपासून. आपण आता या ठिकाणी सिन्स का घेतला, फॉर नाही घेतलाय. तर सिन्स का घेतला तर डेफिनेट टाइम सांगतोय, निश्चित वेळ सांगितली जाते आणि स्टार्टिंग सांगितलेलं आहे की पाऊस सुरू झाला, तर स्टार्टिंग पॉइंट आणि सुरू झालेला पाऊस पुन्हा एकदा तो संपलेला नाही, सुरूच आहे. इट हॅज बीन रेनिंग, तर पाऊस पडत आहे, एखादी क्रिया सुरू झालेली आणि ती आताही सुरूच आहे हे दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये सिन्सचा उपयोग करतात. निश्चित वेळ दर्शवण्यासाठी सुद्धा सिन्सचा उपयोग केला जातो. सेकंड एक्झाम्पल पहा, आय हॅव लिव्ड, मी राहत आहे. एखादी गोष्ट भूतकाळात सुरू झाली, आय हॅव लिव्ड इन नाशिक, नाशिक मध्ये मी राहत आहे डॅश डॅश 1990, तर 1990 पासून. ती गोष्ट सुरू झाली आहे, ती आजही सुरूच आहे, ती स्टील इज हॅपनिंग, ती घडत आहे हे दर्शवण्यासाठी सिन्सचा उपयोग करतो. पुन्हा एकदा निश्चित वेळ दर्शवतोय आपण की कोणत्या कालावधीत, त्या ठिकाणी कोणत्या वर्षाला, आपण ती स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे हे आपल्याला माहिती आहे, हे संदर्भ द्यायचा असेल तर सिन्सचा उपयोग करतात. आय हॅव लिव्ड इन नाशिक, आय हॅव लिव्ड इन नाशिक सिन्स 1990, याप्रमाणे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, आय हॅव बीन प्लेइंग, आता मी खेळत आलेलो आहे डॅश डॅश मॉर्निंग, सकाळपासून. निश्चित टाइम आहे, निश्चित टाइम दर्शवला जातो वाक्यात की आपल्याला माहिती की स्टार्टिंग पॉइंट आहे आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, म्हणून आपण वाक्यामध्ये सिन्सचा उपयोग केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिन्स हा प्रिपोजिशनचा भाग वाक्यात घेताना आपण निश्चित डेफिनेट टाइम दर्शवण्यासाठी करतो. आता फॉरचा उपयोग कसा करतोय आपण ते बघूया. फॉर इज युज्ड, कशासाठी उपयोग केला जातो? इज युज्ड फॉर पिरियड ऑफ टाइम. तर आपल्याला जी वेळ आहे
त्यावेळेचा कालावधी, पिरियड ऑफ टाइम. आता स्टार्टिंग पॉइंट नाही, एकच स्टार्ट पॉइंट दर्शवायचा असेल तर सिन्स. स्टार्टिंग पॉइंट आहे, ती गोष्ट पुन्हा सुरूच आहे हे दर्शवण्यासाठी आपण सिन्सचा उपयोग करतो. परंतु कालावधी दर्शवायचा आहे म्हणजे पिरियड ऑफ टाइम, तर हे दर्शवण्यासाठी आपण काय करतो, फॉरचा उपयोग करतो. आणि इन परफेक्ट टेन्सचा त्यामध्ये उपयोग केलेला असू शकतो. ड्युरेशन ऑफ टाइम दर्शवायचा आहे, ज्याला कालावधी म्हणतो आपण, तर त्यासाठी आपण वाक्यामध्ये फॉरचा उपयोग करतो. ड्युरेशन ऑफ टाइम अँड कॅल्क्युलेट ड्युरेशन हा एक पॉइंट महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा की फॉरचा उपयोग करताना आपण कॅल्क्युलेट टाइम करू शकतो, टाइम कॅल्क्युलेट करतो. आता 8 o'clock, सिन्स 8 o'clock म्हटलं त्याच्यात कॅल्क्युलेशन करता येत नाही. इन द मॉर्निंग म्हटलं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करता येत नाही आपल्याला. तर सिन्स 1990 म्हटलं तर सुरुवात आहे, 1990 पासून सुरुवात आहे. पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यात कॅल्क्युलेट करता येत नाही. कॅल्क्युलेट करता येत नसेल तर सिन्स, आणि कॅल्क्युलेट करता येत असेल की ज्याच्यामध्ये आपण पिरियड ऑफ टाइम, ज्याच्यात पिरियड ऑफ टाइम दर्शवायचा असेल आपल्याला, तर आपण फॉरचा उपयोग करतो. आणि हाच डिफरन्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही कोणत्याही वाक्यामध्ये सिन्स आणि फॉरचा यूज केल्यानंतर तुमच्याकडनं मिस्टेक होणार नाही, कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट होणार नाही. वापरल्यानंतरही आपल्याला कळेल की आपण एक्युरेट त्याचा यूज केलेला आहे. पुन्हा एकदा एक्झाम्पल्स बघूया. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश डॅश डॅश 5 years. 5 वर्षापासून तो इंग्रजी शिकत आलेला आहे. आता या वाक्यामध्ये आपण फॉरचा यूज केला, फॉर 5 years. का? आता तर पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे. पिरियड ऑफ टाइम किती वर्षाचा आहे? पिरियड ऑफ टाइम किती वर्षाचा आहे? तर 5 years, 5 वर्षाचा कालावधी. मग पिरियड ऑफ टाइम कॅल्क्युलेट करता येते, 1 2 3 4 5 असं कॅल्क्युलेट करता येतो टाइम. आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असेल तर फॉर. समजा तसंच वाक्य दिलं असतं, ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश 2001. तर सिन्स 2001, कारण आपल्याला स्टार्टिंग पॉइंट माहिती, सुरुवात कुठून झाली, सुरुवात झाल्यानंतर ती क्रिया सुरूच आहे, त्यासाठी सिन्सचा उपयोग केला. परंतु आपण जर कालावधी दिलेला असेल आणि स्टार्टिंग पॉइंट दिलेला नाहीये, एक विशिष्ट वेळ दिलेली आहे, ते दर्शवायचं असेल तर फॉरचा उपयोग करता. इट हॅज बीन लर्निंग इंग्लिश फॉर 5 years. म्हणून वाक्यात आपण सिन्सचा यूज न करता फॉरचा यूज केलेला आहे. इतकं सिंपल गोष्ट आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. शी हॅज बीन डान्सिंग. आता ती नाचत आलेली आहे असं त्या वाक्याचा अर्थ होतो. डॅश डॅश 2 hours. पुन्हा एकदा या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट नाहीये आणि आपल्याला या वाक्यामध्ये पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे की 2 तासापासून ती नाचत आली. कालावधी दिलेला आहे, पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे, पिरियड ऑफ हवर्स दिलेले आहे की 1 2 कॅल्क्युलेट करतोय म्हणजे फॉरचा यूज करणार आहे आपण वाक्यामध्ये. इतकी सिंपल गोष्ट आहे ही. जर त्या ठिकाणी तुम्हाला कळाली तर तुमच्याकडनं त्याप्रमाणे वाक्यात सिन्स आणि फॉरचा यूज करताना कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही त्या प्रकारचे क्ल्यूज तुम्हाला देतोय की ज्या मदतीने तुम्हाला निश्चितच फिक्स डोक्यामध्ये बसून जाईल की आपल्याकडनं सिन्स आणि फॉरचा यूज करता येईल. शिवाय तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता की फॉर ॲक्युरेट कसं वापरणार आणि सिन्स कसं ॲक्युरेट वापरणार. आपण बघूया. जे क्ल्यूज आहे ते सगळेचे सगळे क्ल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. सिन्स 1990, 1990 पासून, म्हणजे समजा आपल्याला इयर सांगायचंय, वर्ष सांगायचंय, मग 1990 असेल किंवा 2005 असेल, 2007, 2020, जे 2020 असेल किंवा 1999 असेल किंवा 1992 असेल, असा जो आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दाखवायचा, सिन्स वापरायचंय. टाइम दर्शवायचा 7 o'clock, 8 o'clock, 6 o'clock, 5 o'clock. स्टार्टिंग पॉइंट आहे, सिन्स वापरायचंय, सिन्स 7 o'clock. याप्रमाणे सिन्स संडे, आपल्याला पुन्हा एकदा टाइम समजतोय, स्टार्टिंग पॉइंट समजतोय, मंडे, ट्यूजडे, सिन्स मंडे, सिन्स संडे, याप्रमाणे. त्यानंतर सिन्स मॉर्निंग. आता आपण त्या ठिकाणी जे बोलतोय ते जसं त्या ठिकाणी दिलंय की सिन्स मॉर्निंग, सकाळपासून, निश्चित टाइम माहितीये. सिन्स मिडनाईट, मध्यरात्रीपासून. सिन्स येस्टरडे, कालपासून. आपल्याला टाइम कळतोय की कुठून सुरू झालेली आहे. स्टार्टिंग पॉइंट असेल, सिन्सचा उपयोग करायचा वाक्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सिन्सचा उपयोग जर या पद्धतीने लक्षात ठेवला तर तुमच्याकडनं कोणतीही मिस्टेक होणार नाही. जसं त्या ठिकाणी सिन्स येस्टरडे, सिन्स मिडनाईट, सिन्स मॉर्निंग, सिन्स 7 o'clock, सिन्स संडे, सिन्स 1990 किंवा सिन्स चाइल्डहुड, याप्रमाणे सिन्सचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. आता फॉरचा उपयोग कसा केला जातोय? कालावधी दर्शवण्यासाठी करताना पिरियड ऑफ टाइम ज्याला म्हणतो आपण, आणि कॅल्क्युलेट करतो आपण तो टाइम. कॅल्क्युलेट करता येत असेल तर आपण फॉरचा उपयोग करायचा आहे.
जसं फॉर 5 इयर्स म्हटलं तर पुन्हा एकदा इयर्स कॅल्क्युलेट करतो 1 2 3 4. मग जर वर्ष आपण मोजतोय मग ते मिनिट असो ते तास असतील ते जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून सांगायचं असेल आणि तो संदर्भ द्यायचा असेल तर आपण फॉरचा उपयोग करतो. स्टार्टिंग पॉइंट दर्शवायचा असेल निश्चित त्या ठिकाणी डेफिनेट वेळ दर्शवायचा असेल तर सिनचा उपयोग करतात आणि पिरियड ऑफ टाइम दर्शवायचा असेल तर फॉरचा उपयोग करतात. फॉर 5 इयर्स, फॉर 2 इयर्स याप्रमाणे. आपल्याला तास दर्शवायचे पुन्हा मिनिट दर्शवायचं आहे फॉर 30 मिनिट्स पुन्हा कॅल्क्युलेट करतो 1 2 3 याप्रमाणे 30 मिनिट्स पर्यंत कॅल्क्युलेट करता येईल. त्याप्रमाणे तास कॅल्क्युलेट करतो 1 2. फॉर 2 वीक्स आठवडे पण कॅल्क्युलेट केले 1 2 कॅल्क्युलेट करतोय म्हणून फॉर वापरायचे. सिन्स 2 वीक्स म्हणायचं नाही, सिन्स 30 मिनिट म्हणायचं नाही, सिन्स 2 आवर्स म्हणायचं नाही, सिन्स 5 इयर्स असं म्हणायचं नाही किंवा सिन्स 3 मंथ म्हणायचं नाही. तर ज्या वेळेला मंथ दिलेलं आहे म्हणजे जानेवारी दिलं असेल फेब्रुवारी दिलं असेल तर आपण त्या ठिकाणी सिन्स जानेवारी म्हणणार. पण पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे कालावधी दिलेला असेल तर आपण त्या ठिकाणी कालावधी दर्शवण्यासाठी फॉरचा यूज करणार. फॉर 3 मंथ असं म्हणतोय किंवा फॉर 10 डेज 10 दिवसांचा कालावधी दिलेला आहे म्हणून फॉरचा उपयोग करतोय आपण. याप्रमाणे यूज करतोय. फॉर मेनी डेज असंही बोलतो आपण. फॉर मेनी इयर्स असंही म्हणतो. हे जर लक्षात ठेवलं तर तुमच्याकडनं सिन्स आणि फॉरची मिस्टेक होणार नाही. फॉर मेनी हवर्स, फॉर मेनी इयर्स, फॉर मेनी डेज, फॉर अ लॉंग टाइम याप्रमाणे फॉरचा यूज सेंटेन्स मध्ये आपण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो सिन्स आणि फॉरचे जे एक्झाम्पल आहे ते पुन्हा एकदा जर तुम्ही सविस्तरपणे पाहिलेत लक्षात घेतले तर तुम्हाला सिन्स आणि फॉर मधला डिफरन्स कळालेला असेल. आता अजून एक्झाम्पल पहा. शी हॅज बीन हिअर सिन्स 4 o'clock. ती इथे आहे सिन्स 4 o'clock 4 वाजेपासून इथे आहे. आता स्टार्टिंग पॉइंट आहे डेफिनेट टाइम निश्चित वेळ दिलेला असेल सिन्सचा उपयोग केला आपण वाक्यामध्ये. आणि जर कालावधी दिलेला असेल वेळेचा एक विशिष्ट कालावधी दिलेला असता 1 2 3 कॅल्क्युलेट करतो तर आपण फॉरचा उपयोग केला असता. दे हॅव बीन हिअर सिन्स येस्टरडे. तर येस्टरडे पासून या ठिकाणी आहे असं या वाक्यातनं आपल्याला कळतंय. आणि जे एक्झाम्पल्स ते डिफरन्स तुम्हाला एकदम स्लाइटली आहे परंतु ज्या वेळेला मिनिंग त्या ठिकाणी सांगायचं आपल्याला तोही आपण समोरच्यांना सांगू शकतो की याचं मिनिंग असा होतो. द चिल्ड्रेन हॅव बीन प्लेइंग फॉर 30 मिनिट्स. आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण फॉरचा यूज केला कारण मिनिट कॅल्क्युलेट केलेले 1 2 3 याप्रमाणे 30 मिनिट्स कॅल्क्युलेट करता येतात म्हणून आपण फॉरचा यूज केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल पहा ज्या मदतीने आपल्याला कळेल की फॉरचा यूज वाक्यात कशासाठी केला आहे. वी हॅव स्टेड आम्ही इथे थांबलेले. वी हॅव स्टेड हिअर फॉर 2 वीक्स 2 आठवड्यांपासून पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे म्हणून आपण या वाक्यामध्ये फॉरचा यूज केला आहे. विद्यार्थी मित्रांनो आज जे प्रिपोजिशन पार्ट नंबर 2 मध्ये पाहिलेले हे सर्व प्रिपोजिशन्स पुन्हा एकदा फर्स्ट नंबरचा पार्टही बघा. जितके प्रिपोजिशनचे पार्ट्स आहेत हे सर्वचे सर्व पार्ट्स पाहिल्यानंतर तुमच्या मनातली प्रिपोजिशन बद्दलची जी भीती आहे ती निश्चितच त्या ठिकाणी निघून जाईल आणि अॅक्युरेट आपल्याला प्रिपोजिशनचा उपयोग करता येईल. आपण आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा, त्याला लाईक करा आणि चॅनलला आजपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. थँक्स अ लॉट.